मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे। आपण पाहू शकतोय की ही सगळी दृश्य आहेत ही खेडमधली आहेत आणि खेडमध्ये कशेडी घाटाची जवळ असणारी ही दरड आहे ही कोसळलेली आहे। प्रमुख मार्ग मानला जातो हा आणि या ठिकाणची वाहतूक जी आहे पूर्ण ठप्प झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकता की सकाळच्या सत्रामध्ये ही दरड आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरती खाली आली। मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरणाचं काम जेव्हा झालं त्यावेळेला हा नव्यानं रोड जो आहे हा उभारण्यात आला होता। कशेडी घाटाला पर्यायी म्हणून हा रोड चांगल्या पद्धतीनं बोगद्यातून निर्माण झाला होता। मात्र या ठिकाणी असणारी दरड जी आहे ही अशा पद्धतीनं खाली आलेली आहे। आपण पाहू शकताय की मलबा किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। रस्त्याच्या जे दोन्ही हायवेच्या लेन आहेत या दोन्ही लेनपर्यंत हा मोठ्या प्रमाणामध्ये मलबा आलेला आहे। त्यामुळे हा हटवण्याचं काम आहे हे युद्धपातळीवरती सुरू झालेलं आहे। सध्या कशेडी घाटातल्या पर्यायी मार्गानं वाहतूक आहे हलवण्यात आलेली आहे। मात्र पाठीमागं अवजड वाहनांच्या लाईन लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये हा मलबा हटवण्यासाठी इथं JCB मशीन्स लावण्यात आलेले आहेत। मात्र हे काम लवकर आवरलं जाणार नाही आहे। एकीकडं मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे आणि डोंगरामधलं पाणी आणि माती अशी चिखलमय माती रस्त्यावरती आल्यामुळं ही मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मलबा सारखा सातत्यानं या ठिकाणी येत आहे तर या ठिकाणी यंत्रसामग्री जी आहे ही कमी प्रमाणात लावली गेलेली आहे। ही जर जास्त प्रमाणात वाढवली गेली तर या ठिकाणी हा हटवण्यासाठी काम आहे हे लवकरात लवकर होईल। अन्यथा अजूनही 6 ते 8 तास यासाठी वेळ लागणार आहे। सध्या मात्र एका बाजूला अवजड वाहनांच्या लाईन्स लागलेल्या आहेत आणि वाहतुकीचा प्रश्न हा मोठा निर्माण झालेला आहे। दुसरीकडे पावसाचा जोर हा अद्याप कायम आहे। यामुळं दरड जेवढी काढली जाते तेवढाच पुन्हा चिखल महामार्गावरती येतो आणि मोठी समस्या निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।